हॅलो स्टुडंट्स, आतापर्यंत आपण प्रेशरचं बघितलं आहे. काय बघितलं आहे? प्रेशर ऑफ लिक्विड्स और प्रेशर ऑफ फ्लुइड्स. बरोबर. काय बघितलं आहे? प्रेशर इन फ्लुइड्स ऑफ प्रेशर ऑफ फ्लुइड्स. आपण बघितलं आहे. काय बघितलं आहे? एका जर बीकरमध्ये और एका ग्लासमध्ये जर फ्लुइड असेल आणि इथं ॲटमॉस्फिअरिक प्रेशर P0 असेल तर ॲट एनी पॉईंट, दिस पॉईंट और दिस पॉईंट, ओके, सपोज हा माझा P1 आहे, हा P2 आहे, तर ॲट पॉईंट P1 जे हाईट H1 आला आहे फ्रॉम पॉईंट P0, काय जे H1 हाईटवर आहे फ्रॉम पॉईंट P0, ह्याच्यावर प्रेशर किती असणार? P1 इज इक्वल टू P0 प्लस रो जी H1, बरोबर. आणि P2वर काय असणार? P2 इज इक्वल टू P0 प्लस रो जी. सपोज ही हाईट काय आपली टोटल काय आहे? H हाईट आहे. काय आहे? H हाईट आहे. तर हे काय झालं? P2 इज इक्वल टू P0 प्लस रो जी H, बरोबर. समजलं? सपोज तुम्हाला इथं दिलं असेल, काय सपोज मी तुम्हाला P1 प्रेशर दिलं असेल तर P2 काढायचं असेल, सेम करायचं. आता P2 काय असणार आहे? P0 आपण काय घेत होतो? हा प्रेशर माहिती आहे म्हणून ह्या पॉईंटचं प्रेशर घेत होतो, बरोबर. आता आपल्याला P1चं प्रेशर माहिती आहे तर P1चं घ्या. तर P1 प्लस रो जी H, काय आता H बघा काय असणार? टोटल H मायनस H1, बरोबर. टोटल H मायनस H1, बरोबर. तर काय ना H मायनस H1 असं येऊ शकतं. सो ह्याचं मिनिंग काय? बेसिक अंडरस्टँडिंग काय बघा. बेसिक अंडरस्टँडिंग काय? तुम्हाला कुठलंही प्रेशर दिलेलं असेल त्या पॉईंटपासून आपल्याला हाईट मोजायची असते, ओके. बरं, हे झाले सोपे प्रॉब्लेम्स. आपल्याला जनरली थोडेसे कॉम्प्लिकेटेड येतात आणि ह्या कन्सेप्टवर बऱ्यापैकी कधी प्रॉब्लेम्स विचारले जातात. खूप सिम्पल असतात बट असं फिरवून विचारतात ना, त्याच्यामुळं खूप प्रॉब्लेम येत असतो. तर ह्याला आपल्याला काय करायला लागेल? फर्स्ट आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो नीट जरा समजून घ्यायला लागेल. P इज इक्वल टू P0 प्लस रो जी H हा फॉर्म्युला आहे. काय? P इज इक्वल टू P0 प्लस रो जी H. आता P0 ही जी व्हॅल्यू असते ना, ही जनरली चेंज होत नसते. काय? जनरली चेंज होत नसते. आता चेंज काय होणार आहे? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन पण चेंज होत नसतं. एक तर रो चेंज होत असतो किंवा H चेंज होत असतं. काय? नीट लक्ष द्या. काय चेंज होत असतं? एक तर रो चेंज होत असतो किंवा H चेंज होत असतं. बरं, रोमध्ये पण दोन क्वांटिटीज आहे. रो काय असतं? रो काय असतं? डेन्सिटी, बरोबर. रो काय असते? डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. तर मी फॉर्म्युला असं पण लिहू शकतो ना, P0 प्लस मास जी एच अपॉन व्हॉल्यूम, बरोबर. मास जी एच अपॉन व्हॉल्यूम. बरं, आता ह्या ज्या तीन क्वांटिटीज आहेत, ह्या तीन क्वांटिटीजवर आपल्याला फिरवून प्रश्न विचारतात. तुम्हाला 2-3 प्रश्न करवतो मी, म्हणजे तुम्हाला समजेल की ह्या नेमकं काय विचारतात आणि कसं विचारतात फिरून, ओके. तर कधी पण लक्षात ठेवायचं, P0 आणि Gमुळं आपलं काही चेंज होत नाही. प्रेशर काही जास्त चेंज होत नाही. P0 कॉन्स्टंटच राहतो, बरोबर. ॲटमॉस्फिअरिक प्रेशर हे कॉन्स्टंट. इथलं एकदा तुम्हाला प्रेशर दिलं हे कॉन्स्टंटच राहणार. हे काय चेंज होत नसतं. काय चेंज होणार आहे आपलं? एकतर त्या लिक्विडचं मास चेंज होऊ शकतं, त्या लिक्विडची सिलेंडरमधली हाईट चेंज होऊ शकते, किंवा त्या लिक्विडचं व्हॉल्यूम चेंज होऊ शकतं. हे चेंज होऊ शकतं, ओके. बरं, व्हॉल्यूमला आपण असं पण लिहू शकतो, एरिया इंटू हाईट. डेरिवेशन करताना बघितलं तर आपण काय लिहू शकतो? एरिया इंटू हाईट. तर P इज इक्वल टू आपण असं लिहू शकतो, P0 प्लस mg अपॉन एरिया इंटू हाईट, बरोबर. mgh हाईट कट, बरोबर. तर हे काय झालं? P इज इक्वल टू P0 प्लस mg अपॉन a, बरोबर. mg अपॉन a, समजलं. बरं, mg काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. mg काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. mg काय आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. a काय आहे आपला? एरिया ऑफ बेस. एरिया ऑफ बेस और जिथं आपल्याला काढायचं आहे, सपोज ह्या पॉईंटला काढायचं, तर इथल्या पॉईंटचा जो एरिया असणार तो, म्हणजे असं सपोज उद्या वेसल जर तुमचं असं असलं, ओके, वेसल असं असलं, तर सपोज तुम्हाला ह्या पॉईंटला काढायचं आहे, तर हा तुमचा एरिया झाला, समजला. हा तुमचा एरिया झाला, जो पण एरिया असतो. और एरिया
ऑफ दॅट लेयर. समजला, एरिया ऑफ दॅट लेयर. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, ओके, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याला तुम्हाला नीट समजून घ्यायला लागेल. आपण क्वेश्चन करू, तुम्हाला जरा क्लिअर आयडिया येईल नेमकं मला काय म्हणायचं आहे. ओके, तर फर्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. सपोज एक लिक्विड आहे, ते मी तीन वेगवेगळ्या वेसल्समध्ये भरले आहे. काय, 3 वेगवेगळ्या वेसल्समध्ये भरले. प्रत्येकाचे शेप्स वेगळे आहेत. ओके, प्रत्येकाचे काय शेप्स वेगळे आहेत. ओके, बरं, प्रत्येकाचे शेप्स वेगळे आहेत. खरं बेस एरिया जो आहे तो काय सेम आहे. बेस एरिया काय आहे, सेम आहे. हा जो एरिया आहे तो काय तिघांमध्ये सेम आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये मी काय भरलं, लिक्विड्स भरले. तीन वेसल्समध्ये लिक्विड भरले आणि ह्याची हाईट काय सेम आहे. काय आहे, हाईट जी आहे आपली ती काय आहे, सेम आहे. हाईट काय आहे, सेम आहे आपली तिन्ही ह्याच्यामध्ये, बरोबर. बरं, लिक्विड पण कोणतं आहे, सेम आहे. ओके, सेम लिक्विड आहे. सपोज मी वॉटर घेतो. काय घेतो आहे, वॉटर. तिघांमध्ये पण वॉटरच आहे, केरोसिन नाही. का, कारण जर मी केरोसिन घेतलं डेन्सिटी चेंज होते, पेट्रोल घेतलं डेन्सिटी चेंज होते, शुगर सोल्युशन घेतलं परत डेन्सिटी चेंज होऊ शकते. तर तिघांमध्ये काय सेम वॉटर आहे विथ इक्वल डेन्सिटी, म्हणजे रो माझा सेम आहे तिघांमध्ये. काय आहे, रो सेम आहे. मी तुम्हाला विचारलं, हे माझं ए वेसल आहे, हे माझं बी वेसल आहे, हे माझं सी वेसल आहे. ओके, तर ह्या पॉईंट, हा काय आपला पी ए, हा काय आपला पी बी, हा पॉईंट कोणता आहे आपला पी सी. ह्या पॉईंटवर प्रेशर किती असणार आणि त्याचं रिलेशन विचारलं आहे. मी काय विचारलं आहे, रिलेशन. लाईक ए इज इक्वल टू पी ए ग्रेटर दॅन पी बी ग्रेटर दॅन पी सी, बरोबर. बी इज इक्वल टू पी ए लेस दॅन पी बी लेस दॅन पी सी. सी, पी बी ग्रेटर दॅन पी सी ग्रेटर दॅन पी ए. आणि फोर्थ वन डी, पी ए इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू पी सी. ओके, तर हे आपलं आहे, त्यांनी विचारलेलं आहे. ह्याच्यामधलं कोणतं बरोबर आहे तर आपल्याला काढायचं आहे. बरं, पॉज करा. ज्याला येते त्यांनी ट्राय करा. मी तर सांगणारच आहे. ज्याला येतं त्यांनी थोडं पॉज करून बघा काय येतं आन्सर. ओके, सो लेट स्टार्ट. बरं, काय बघा, आता आपला फॉर्म्युला बघायचा नाही. पी इज इक्वल टू पी नॉट प्लस रो जी एच. काय आहे, पी इज इक्वल टू पी नॉट प्लस रो जी एच. बरं, पी नॉट सगळ्यांसाठी सेम असणार. इथं काय सगळ्यांसाठी पी नॉट सेम असणार, तर ह्याचं काय आपल्याला प्रॉब्लेम येतच नसतो. आता काय कशामध्ये प्रॉब्लेम असतो, रो जी एच. रो तिघांचा सेम आहे, बरोबर. काय आहे, रो तिघांचा सेम आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. रो जी काय ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन सगळ्यांचं सेम असतं, काहीच प्रॉब्लेम नाही ह्याच्यात पण. जीचा पण काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. आता एच, एच बघा, तिघांची हाईट काय आहे, सेम आहे. काय आहे, हाईट काय सेम आहे, म्हणजे तिन्ही क्वांटिटी स्टिक. म्हणजे काय असणार की आपलं प्रेशर पी ए पी बी आणि पी सी तिन्ही जागी सेम असणार. काय असणार, तिन्ही वेळेस सेम असणार, कारण हे चेंजच होणार नाही ना. मी काय मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं होतं की वरती आपण केलं तर पी नॉटवर आपलं काय नसतं, फक्त ही जी क्वांटिटी चेंज होत असते ह्याच्यावर असतं. आणि ही कोणती क्वांटिटी चेंज होते ते आपल्याला बघायचं असतं, बरोबर. काय, कोणती क्वांटिटी चेंज होते ते आपल्याला बघायचं असतं. बरं, ह्याच्यामध्ये आपली कोणतीहीच क्वांटिटी चेंज होत नाही आहे ना, बरोबर. रो चेंज होतो आहे का, नाही होत, बरोबर. जी चेंज होतो आहे, नाही होत, बरोबर. एच चेंज होतो आहे, नाही होत. तिघांमध्ये पण हाईट माझी सेमच आहे. मग प्रेशर मग काय असणार, तिघांचं काय असणार, पी ए इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू पी सी. तिघांचं प्रेशर काय असणार, माझं सेम असणार. तर आन्सर कोणता आहे, दिस वन. ओके, हे तिन्ही काय चुकलेले आहेत. तर बरेच जण काय करतात, हे खूप जास्त दिसतं आहे लिक्विड ह्याच्यामध्ये, म्हणून ह्याच्यात असं काही नसतं, जास्त ते काय नसतं. त्याची डेन्सिटी जर सेम असेल आणि हाईट जर सेम असेल तर प्रेशर सेम असतो. का, कारण आपण हा लॉ बघितलेला आहे. आपलं प्रेशर कशावर जास्त करून डिपेंड करतं, डेन्सिटी आणि एचवर. सेम वॉटर सेमच मटेरियल आहे
म्हणून चेंज होत नाही, प्रेशर सेम राहतं. ओके, चला अजून एक एक्झाम्पल घेऊया. हा सिम्पल होता. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया. आणि हे सांगतोय ते JEE नीटसाठी आहे, आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. तर हे फक्त तुम्ही एक्झाम्पल्स ह्याचे सॉल्व करायचे, ह्याच्या थेरीकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. आता क्वेश्चन घेऊया आपण. 3 वेसल्स, ओके, 3 वेसल्स हॅविंग equal base area are filled with equal volume of same liquid. ओके, काय आर फिल्ड विथ इक्वल व्हॉल्यूम ऑफ सेम लिक्विड. तर सपोज आपले हे 3 वेसल्स आहेत जे आपल्याला दिलेले आहेत. ह्यांचा बेस एरिया काय आहे, सेम आहे. हे काय PA, ह्याचा बेस एरिया काय आहे P. हा जो बेस एरिया आहे हा काय सेम आहे. आणि हा थर्ड, ओके, ह्याचा बेस एरिया काय सेम आहे. बट जर तुम्ही सेम वॉटर ह्याच्यात टाकलं तर ह्याचा बघा, हा जो हे काय होतं आहे, मोठं होत जातं आहे. ह्याचा एरिया काय होतो आहे, वरचा एरिया मोठं होत जातो. म्हणजे काय, आपलं जे पाणी असणार ते कमी असणार. बरोबर, काय असणार, पाणी कमी होत जाणार. बरोबर, ह्याच्यामध्ये बघा हे एरिया काय होतो आहे, कमी होत जातो. एरिया काय होतो आहे, कमी होत जातं. मग म्हणजे माझं पाणी काय होणार, सपोज लिक्विड पाणी आहे आपलं, ओके, ते पाणी काय होणार, वरती जास्त जाणार. बरोबर, वरती जास्त फिलअप होणार. बरोबर, म्हणजे ह्याची हाईट किती होते बघा, H हाईट होते. बरोबर, ह्याची हाईट जी आहे ह्याला आपण H1 म्हणूया, ह्याला आपण H2 म्हणूया, आणि ह्याला आपण काय म्हणूया, H3. बरोबर, ह्याला आपण H3 म्हणूया. बरं, आता तिन्ही हाईट वेगवेगळे आहेत. बरोबर, म्हणजे काय असणार, आपलं तिन्ही प्रेशर काय असणार, वेगवेगळे असणार. काय असणार, तिन्ही प्रेशर वेगवेगळे असणार. बरं, आता सगळ्यात जास्त प्रेशर कुठलं असणार, PCचं असणार. बरोबर, तर PC ग्रेटर दॅन PA. सेकंड काय असणार, PA ग्रेटर दॅन PP. समजलं. तर असं लॉजिकली काढायला लागतं आपल्याला. हे समजलं ना, हे काय झालं आहे ह्या इक्वेशनमध्ये. ओके, जर नाही समजलं तरी आपण एकदा क्लासमध्ये आल्यावर परत करणारच आहे. ह्याच्यावरचे अजून थोडे कॉम्प्लिकेटेड सम्स करणार आहे, बट बेसिक अंडरस्टँडिंग म्हणून तुम्हाला शिकवतो आहे. हे एवढं तरी ॲटलिस्ट तुमचं होऊ दे. ओके, अजून एक सम बघूया आपण. ओके, काय दिले बघा. इफ इक्वल मास ऑफ लिक्विड equal mass of 3 liquid, equal mass of 3 liquid A, B, C are poured in 3 similar vessels, in 3 similar vessels. ओके, तर त्याचं प्रेशर काय असणार आहे ॲट PA, PB, PC ते विचारलं आहे त्यांनी. ओके, तर मी जरा शॉर्टकटमध्ये घेतो. आता जर 3 माझे सेम वेसल्स आहेत. ओके, आत्ता माझे वेसल्स काय आहेत, सेम आहेत. ओके, आत्ता माझे वेसल्स काय आहेत, सेम आहेत. आणि ह्याच्यामध्ये जे लिक्विड आहेत, ओके, एकामध्ये लिक्विड A टाकलेलं आहे आम्ही. ओके, त्याचं डेन्सिटी ρA म्हणणार. एकामध्ये मी लिक्विड B टाकलेलं आहे. ओके, Bचं ρB डेन्सिटी असणार. ओके, 3 डिफरंट लिक्विड आहे म्हणजे काय, डिफरंट डेन्सिटी असायच पाहिजे तिची. एकामध्ये काय केलं आहे मी, C टाईपचं लिक्विड टाकलं आहे, त्याचं डेन्सिटी ρC असणार. काय असणार, ρC. बट त्यांचं मास सेम आहे. तिघांचं काय आहे, मास काय आहे, तिघांचं सेम आहे. तिघांचं मास काय आहे, सेम आहे. डेन्सिटी चेंज आहे, खरं काय मास सेम आहे. बरं, तिघी सिमिलर वेसल आहेत. बरोबर, सिमिलर वेसल म्हणजे काय झालं, त्यांचा एरिया सेम झाला. काय झाला, त्यांचा बेस एरिया काय झाला, सेम झाला. काय झालं, बेस एरिया सेम झाला. बरं, आपल्या एकदा फॉर्म्युल्याकडे बघूया. तर आपल्याला परत काढायचं आहे की प्रेशर, आपले हे जे फर्स्ट ऑप्शन होते
हेच ऑप्शन ठेवा तुम्ही. ओके, पी ए ग्रेटर दॅन पी बी ग्रेटर दॅन पी सी, और पी ए लेस दॅन पी बी लेस दॅन पी सी, और पी बी ग्रेटर दॅन पी सी ग्रेटर दॅन पी ए, और लास्ट पी ए इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू पी सी. हेच ऑप्शन घ्या. ओके, परत मी ऑप्शन काय लिहित नाही. हे काय आपलं एवाला आहे, इथं आपल्याला पी ए भेटणार आहे, इथं आपल्याला पी बी भेटणार आहे, आणि इथं आपल्याला काय भेटणार आहे, पी सी भेटणार आहे. बरोबर. तर हे 3 प्रेशर भेटणार आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हे प्रेशर काढायचं आहे. आता आपण फॉर्म्युलाकडे जाऊया. बरं, घेताना एक गोष्ट करायची की आपल्याला जी कॉमन गोष्ट दिलेली आहे ह्याच्यामध्ये कॉमन तिघांमध्ये काय बघा, मास. काय दिलं आहे, मास. बरोबर. तर ह्या गोष्टी म्हणजे जी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली असते त्या गोष्टीमध्ये काय करायचं, कन्वर्ट करून घ्यायचं. काय करून घ्यायचं, कन्वर्ट करून घ्यायचं. आपलं इक्वेशन काय करून घ्यायचं, कन्वर्ट करून घ्यायचं. समजलं. तर इकडे बघा, P इज इक्वल टू पी नॉट प्लस रो जी एच. बरोबर. काय येतं, पी नॉट प्लस रो जी एच. बट रो काय असतो, रो काय असणार आपला, मास अपॉन व्हॉल्यूम. रो काय असतं, मास अपॉन व्हॉल्यूम. तर जर मला इन टर्म्स ऑफ मास लिहायचं असेल तर काय येणार, एम इज इक्वल टू रो इंटू व्ही. बरोबर. एम इज इक्वल टू रो इंटू व्ही येणार. बरोबर. बट व्हीला आपण कसं लिहू शकतो, रो आहे तसाच. बरोबर. रो आहे तसाच. बरोबर. काय आहे, रो आहे तसाच. रो काय आहे तसाच. व्हॉल्यूमला कसं लिहू शकतो मी, एरिया इंटू हाईट. एरिया इंटू हाईट. तर मासला कसं लिहू शकतो, रो इंटू ए इंटू एच. बरोबर. आता इकडे बघा, मी काय करतो, पी नॉट प्लस रो जी एच इंटू ए डिवायडेड बाय ए करणार. काय करणार, इंटू ए डिवायडेड बाय ए. बरं, पी नॉट प्लस रो ए इंटू एच काय होतं बघा, ए इंटू एच काय आपलं व्हॉल्यूम आहे. काय येणार, व्हॉल्यूम. तर जी इंटू व्हॉल्यूम, जी इंटू व्हॉल्यूम इंटू ए. बरोबर. जी इंटू व्हॉल्यूम इंटू ए. तर पी नॉट प्लस रो आणि इंटू व्ही. रो इंटू व्ही काय येतं, माझं मास येतं. काय येतं, मास. तर हे काय येतं, एम जी अपॉन ए. काय येतं, एम जी अपॉन ए. तर पी इज इक्वल टू काय येतं, पी नॉट एम जी अपॉन ए. बरोबर. आता ह्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला ह्या 3 कंडिशन चेक करूया. बरोबर. आता सपोज पी ए घेतलं. ओके, पी नॉट प्लस पी एसाठी मास किती आहे, एमच आहे. बरोबर. ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन सेम असणार आहे. एरिया काय असणार आहे, सेम असणार आहे. बरोबर. पी बी, पी नॉट सेम असणार, प्लस पी बीचं मास काय आपलं सेमच आहे, एम. बरोबर. जी अपॉन एरिया पण सेमच असणार, आणि पी सी इज इक्वल टू पी नॉट प्लस त्याचं पण मास काय एमच आहे. बरोबर. जी अपॉन एरिया काय आहे, जी अपॉन एरिया. बरं, तिन्ही तुम्ही बघितला काय आलेलं आहे आपलं, सेम आलेलं आहे. म्हणजे काय झालं, पी ए इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू पी सी. ओके, पी ए इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू पी सी. बरं, हे का झालं, तुम्ही जर नीट लक्ष दिलं असेल डेरिव्हेशनच्या वेळेस आपण काय घेतलं तर प्रेशर काढताना ग्रॅव्हिटेशनल फोर्स घेतला होता. काय घेतलं तर एका लिक्विड कॉलमवर आपण प्रेशर घेतलं तर ह्या बाजूला प्रेशर एक असणार पी नॉट, ह्या बाजूचं काय असणार आहे, पी असणार आहे. बरोबर. आणि ह्याचं जे एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तो आपण काय घेतला होता, एफ जी घेतला होता. बरं, हा फोर्स कशामुळं असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. काय असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशामुळे असतो, मासमुळे असतो. कशामुळे, मासमुळे. जर तिघांचं मास सेम असेल तर फोर्स विल बी सेम, आणि एरिया सेमच आहे तिघांवर. बरोबर. फोर्स विल बी सेम. जर एरिया कमी जास्त होत असतं तर चेंज झालं असतं प्रेशर. बट तिघांचा एरिया सेम आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स सेम आहे, पी नॉट सेम आहे. काय, पी नॉट आपला सेम आहे. मग जो पी सी, पी बी आणि पी ए हा कसे चेंज होतील, हे तिन्ही क्वांटिटीज कसे चेंज होतील, समजतं आहे तुम्हाला. आपला इथला फोर्स किती होता, आपण याला पी एफ म्हटलं तर, एफ म्हटलं तर आय गेस, फक्त एफ म्हटलं तर, आणि ह्याला एफ नॉट म्हटलं तर. बरोबर. आपण इक्वेट करताना कसं केलं तर एफ नॉट प्लस एफ जी इज इक्वल टू एफ. मग एफच्या जागी आपण काय केलं तर पी ए घेतलं तर इज इक्वल टू पी नॉट ए
प्लस एफ जीच्या जागी आपण एम जी घेतलं तर बरोबर, एफ जीच्या जागी एम जी आणि एमला कन्वर्ट केलं तर कशामध्ये केलं तर एरिया इंटू वॉल्यूम त्यान करून कन्वर्ट केलं तर, वाटलंच तर जुना व्हिडिओ बघून घ्या तुम्ही. तर असं कन्वर्ट करून केलं तर आपला फोर्स कशामुळे होता, ॲक्च्युअल फोर्स जो एक्स्ट्रा फोर्स वाढतो आपला, ओके, खालती जाताना एक्स्ट्रा फोर्स वाढतो, तो कशामुळे वाढत असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे वाढत असतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आता जसं तुम्ही खालती जा, ह्या पॉईंटला कमी फोर्स का असतो, कारण ह्या पॉईंटला हा एवढा मास ऑफ वॉटरच आपल्यावर फोर्स लावत असतो, म्हणून इथं कमी असतो आणि इथं जास्त फोर्स असतो. ह्या पॉईंटला गेला की एवढा मास ऑफ वॉटर आपल्यावर फोर्स लावत असतो, इथं गेला की काय करणार, हा टोटल मास ऑफ वॉटर आपल्याला हे करणार. सपोज तुम्ही अजून खालती गेला तर ह्या इथे एवढं टोटल मास ऑफ वॉटर आपल्याला फोर्स लावत असतं. हा जो फोर्स असतो एक्स्ट्रा फोर्स, तो कशामुळे जनरेट झालेला असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय, एम जी. तिघांचे एरिया आपले सेमच आहेत, तिघांचे एरिया काय आहेत, सेमच आहेत, म्हणून आपला जो प्रेशर आहे ते चेंज होत नाही, जरी त्यांची डेन्सिटी चेंज असली, जरी त्यांचं हाईट चेंज असलं. इथं बघा हाईट तिघांची चेंज आहे, ओके, हाईट तिघांची काय आहे, चेंज आहे, तरी आपलं काय झालेलं आहे, प्रेशर आहे ते सेम आलेलं आहे. तर जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला ज्या क्वांटिटीज दिलेल्या आहेत, इथं कसं इक्वल मास ऑफ 3 लिक्विड्स दिलेलं आहे, जरी वेगवेगळे लिक्विड्स असले खरं त्यांचा मास इक्वल दिलेला आहे. जेव्हा मास इक्वल देतात तेव्हा नीट लक्ष देऊन मासमध्ये कन्वर्ट करायच्या क्वांटिटीज काय, तेव्हा नीट लक्ष देऊन मासमध्ये कन्वर्ट करायच्या क्वांटिटीज आणि मगच पुढं जायचं उत्तरासाठी. नाहीतर तुम्ही काय म्हणणार, ह्याचं काय हाईट कमी आहे, रो वेगळा आहे, ठीक आहे, ह्याची हाईट जास्त आहे आणि ह्याची वेगळी आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यावर कन्क्ल्युजन काढता येत नाही, कारण प्रत्येकाची हाईट वेगळी आहे, प्रत्येकाचा रो वेगळा आहे, म्हणून तुम्हाला कन्क्ल्युजन काढता येत नाही. मागच्या केसमध्ये कसं होतं बघा, डेन्सिटी तिघांची सेम होती, बरोबर, डेन्सिटी तिघांची सेम होती, मग आपण डायरेक्ट हाईटवरनं कन्क्ल्युजन काढत होतो, बरोबर, हाईटवरनं डायरेक्ट कन्क्ल्युजन काढलं. ह्याच्यामध्ये बघा डेन्सिटी सेम होती, हाईट सेम होती, म्हणून डायरेक्ट कन्क्ल्युजन काढता आलं. ह्या केसमध्ये तसं नाही ना, ह्या केसमध्ये हाईट पण चेंज आहे आणि डेन्सिटी पण चेंज आहे. मग आपण काय केलं, जे आपल्याला कॉमन दिले त्या डायरेक्शननं गेलो, जी आपल्याला कॉमन दिलं आहे त्या डायरेक्शननं अप्रोच घेतली. कॉमन काय दिलं आहे, मास कॉमन दिला आहे, तर तिघांचा मासचं रिलेशन काढायचं आणि काय चेंजेस होतात ते बघायचं. जर सपोज मी उद्या इथं एरिया चेंज दिला असता, तुमचा पी बी जास्त दिला असता, पी सी कमी दिला असता, तर ह्या एरियामुळं इथं प्रेशर चेंज झाले असते. मग आपला इथं A1 A2 A3 बरोबर. मग ज्याचा आता ह्या केसमध्ये बघा, ज्याचा जास्त एरिया त्याचं प्रेशर कमी असणार, बरोबर, ज्याचा जास्त एरिया त्याचं प्रेशर कमी असणार, ज्याचा कमी एरिया त्याचं प्रेशर जास्त असणार, बरोबर, ज्याचा कमी एरिया त्याचं प्रेशर जास्त असणार, कारण काय, एरिया इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. एरिया काय आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. बरं, मला वाटतं हे तुम्हाला समजलं असणार. तसं परत आपण एकदा एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन घेणार आहे, तरी नाही समजलं तर परत एकदा नीट एक्सप्लेनेशन बघा, रिवाइंड करा. आणि बरेच लोक व्हिडिओज बघत नाही आहेत, जर बघा तुमची इच्छा असेल तर, नाहीतर उगाचच कशाला करायचं. ओके, बाय.